हॅलो, हा फाटके लेडीज अँड जेंटल्स टेलर्स. हा टेलर बरोबर बरोबर. हो, आमचं दुकान सापडत नाहीये. ते हे ना गौरव मोरे भंगार आणि रद्दी, बस त्याच्या बाजूलाच आहे माझं दुकान. हा ना ना, आम्ही दोन्ही ना म्हणजे लेडीजचे पण आणि जेंट्सचे पण कपडे शिवतो. तुम्हाला काय हवंय? अच्छा, 2 डझन आंबे हवेत. हा हा हा, पाठवतो पाठवतो. हो हो, ठीक आहे ठीक आहे. सगळा गोंधळ झालाय तुम्हाला सांगतो. हॅलो, हा फाटके मँगो सप्लायर्स. हा, आम्ही दोन्ही ठेवतो, रत्नागिरी हापूस आंबे, देवगड हापूस आंबे. तुम्हाला काय हवंय? अच्छा, 3 पॅन्ट शिवायच्यात का? नाही नाही, हो 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 हो, मिळेल मिळेल. हो, नो टेन्शन, मिळेल मिळेल. हो, पाठवा पाठवा. तो सगळा गोंधळ झालाय तुम्हाला सांगतो. टेलरिंग आणि आंब्याचा बिझनेस एकत्र करणं म्हणजे खूप कठीण रे बाबा. ना 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 ना. नॅचरल स्किट करणं त्याच्यापेक्षा कठीण. हो ना. नमस्कार फाटके, मी कांबळे. हा, नमस्कार फाटके, मी कांबळे. हा नमस्कार, मी फाटके. हा? नाव माहित होतं म्हणूनच हाक मारलेला. परत काय सांगता वरनं आणखी? बोला 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 बोला. ते ऑर्डर घ्यायला आलोय. काय किती डझन आंबे होते? आंबे आंबे नाही हो, सदरा आणि पॅन्ट शिवायला दिली होती. अरे हा, कांबळे कांबळे, हा. बरोबर बरोबर. तुम्ही तो एक देवगड सदरा शिवायला दिला काय? होता. सगळा गोंधळ चाललाय हो. ते आंबे आणि टेलरिंग एकत्र सीझन आलाय ना, म्हणून मला आठवलं कांबळे. कशाला मग कांबळे. एकच काम नाही नाही नाही, करायचं? घाबरू नका. 1 मिनिट झालंय, तुमचा सदरा शिवून झालाय. सदरा आणि हा हा बघा, कांबळे यांचा सदरा ओके. मस्त झालाय. एक काम करा, ट्राय करून घ्या आधी आणि दाखवा. ओके. इथेच काढताय. तुम्हाला प्रदर्शन करायची हौस असेल हो, आम्हाला डोळे भाजून नाही घ्यायचे. सॉरी. अरे बाप रे. हा बोला, तुम्हाला काय? एक मिनिट हा, एक मिनिट. हॅलो, हा एक काम कर, मी येतो तोपर्यंत तू त्याचे दोन्ही हात कापून ठेव, मी आल्यावर गळा कापतो. हा ठीक आहे ठीक आहे, ओके. हा हा बोला, काय बोलताय? हा कशाला घाबरला? पण तरी काही असो, पहिल्यांदा दुसऱ्यांच्या स्किट मध्ये एक शब्द न बोलता परत पाठवला. आहे की नाही? आहे की नाही? हिम्मत लागते, हिम्मत. हा, हिम्मत लागते. डायरेक्ट. यस. हो कांबळे, झालं का? हॅलो हॅलो. हा झालं. क्या बात आहे कांबळे, काय फिटिंगला बसलाय. ओ. एक नंबर झालाय. तुला एकदम कम्फर्ट वाटतंय ना? एकदम मस्त फिटिंग आहे. हा एकदम मस्त. फक्त हात जरा मोठे झालेत. म्हणजे ठाकूर झाला हो, लांब ठाकूर. थोडेसे वाढलेच नाही का? हो हो, अगदीच थोडेसे वाढले. तुम्ही माप देऊन गेलात, त्याच्यानंतर स्वतःला अल्टर केलात का? देवाने लहानपणीच मला अल्टर केलाय, कळलं ना? आणि हे जे काय केलंस ते तू केलंयस. नाही ना, आमच्याकडनंच झालंय, पण एवढा नाही अंदाज चुकणार हो. अरे जाड्या लोद्या, अरे माझ्या चांगल्या महागड्या कापड्याचं वाट लावून टाकलेस रे तू. अरे तरी मला वाटलेलंच, तू जेव्हा सदऱ्याचं माप घेत होतास ना आणि तू तुझ्या आंब्याच्या ऑर्डरचे फोन चालू होते ना, तेव्हाच मला वाटलं होतं तू काहीतरी गोंधळ घालणार. मग तेव्हा सांगायचं ना, मी ऑर्डर कॅन्सल केली असती. आंब्यांची नाही नाही, सदराची. आंब्याची कोण करेल? मला सांग आता ह्याचं काय करू मी? काय करा आता, शिवले, हात वाढवा आता. कसे घाला पाणी बिणी, घाला खत बीत घाला, वाढवा हात. अरे तू काय डोक्यावर पडलायस काय रे? हात वाढवायला खत बीत घालू, पाणी खत काय इकडे काखेत घालू, काखेत इकडे घालू खत? काही बोलतो? थांबा हो, गंमत केली. 1 मिनिट, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला दुसरा पर्याय देतो. थांबा 1 मिनिट, इकडे हात वरती करा, दाखवतो ना तुम्हाला. 1 मिनिट. इकडे या. ओके, हात पकडा. क्या बात आहे सर, एक नंबर वाटतात. घेऊन जा हात, चालेल, मस्त झालं. अरे हे असे खोटे हात लावून काय करू? लोक काय म्हणतील? काय म्हणतील हे लोक? अहो लोक काय म्हणतील? लोक तुम्हाला कानून बोलतील का? कानून के हात लंबे होते. हा, तुझ्या पण आणि तुझ्या पण अशी खणखण दे ना ह्याच हाताने. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. आता जिकडे गेला, शांत व्हा. आता जिकडे तोंडावर बोट.
सर तोंडावर आहे डोक्यावर बोट झालं. अरे एवढ्या मोठ्या हाताने डोक्यावर जाणार ना. नाही नाही सर याचे फायदे आहेत, या हातांचे फायदे आहेत. कसले फायदे? हे बघा तुम्ही हे घेऊन जा, तुम्ही ना असं लांबूनच कोणाला पण टपली मारू शकता. ए तल कोणा कळणार पण नाही. हे सोडा, उद्या प्रचाराला जाल काय बोलाल, भाऊंचा विजय असो. एवढा गेला बघा वर, एवढा वर गेला बघा, तुमच्या एवढा हात वरती गेलाय. अगदीच नाही तर कबड्डीत जा, कबड्डीला आउट कराल कोणाच्या हाताला पण लागणार नाही, तरी कोणी पकडला टच लाईनला डायरेक्ट. तू हे हात मोठे करून ठेवलेस आणि हे खोटे हात दिलेस म्हणून मी लोकांना जाऊन टपली मारू, हा कबड्डी शिकू आणि लोकांच्या प्रचाराला जाऊ. नॉनसेन्स. मला नको ते हात. बरं बरं ठीक आहे सर, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? तू मला माझे हात होते तसे करून दे, नॉर्मल करून दे. असं ना चांगली वाटते डिझाईन, चालेल ना, मस्त वाटते. मला हात नॉर्मल करून हवेत. ठीक आहे ठीक आहे. कसं आहे सर, निर्माण करायला वेळ जातो, कापायला वेळ न जात मी करू शकतो, पण हे चांगलं वाटतं. मग हे जे तू निर्माण करून ठेवलंयस ना, ते परत होतं तसं करून दे. ओके ओके, काढून द्या, मी तुम्हाला कट करून देतो, काय प्रॉब्लेम नाही. का आता इथेच काढताय? हे बघा तुम्हाला तेच काढणार आहे मी. इथेच केलंस ना तू सगळं. ओके इथेच काढणार ओके आहे. ओके, कूल डाऊन कूल डाऊन. ओके एक मिनिट जरा हात बघू दे, माप बघू दे. सर पॅन्ट पण नका शिवू, एकच झाला डायरेक्ट हात. ठीक ठीक ठीक, एवढा हाय म्हणून म्हटलं बाकी. 1 आणि 2 विथ ना. ओके सर, 2 विथ कमी करायचं, लगेच होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ना उगाच टेन्शन घेता सर. 1 मिनिट. 1 2 हे घेणार का? आंबा आंबा खाणार? आंबा द्या. आंबा खाणार तुम्ही? द्या ना एक. 1200 रुपये डझन आहे. नाही नको, राहू देत. अहो घ्या हो. नाही नको, राहू देत. बरं तुम्हाला 1100 लावतो बस. नाही नको, मला आंबा नाही आवडत. 1100 लावतो, त्यात काय? आंबा नाही आवडत मला. होईल हो, काय नाही, घ्या. मी काम करा ना यार. हा मी घेतो, पण 1100 रुपये डझन आहे. नको नको, घेऊन टाका ना सर. 100 रुपयाला डझन देतात द्या. 100 रुपये डझन. हा. बिटक्या पण नाही होतो. झालं काम करा ना, तुमचं काम करा ना. झालंय. हा. ठीक आहे बघा, ओके झालंय. 2 विथ कापलेत मी, व्यवस्थित आहात. काय केलंस काय तू? हे काय कापलंस काय? मी 2 विथ कापलेलं हो. मी मला वाटतं दोन्ही वेळी एकाच बाजूला कापलं मी. तुम्ही कशाला मध्ये आंब्याचा विषय काढलात? मी कुठे आंब्याचा विषय काढला? मग मी बोललो आंबा घेतो, तुम्ही का नाही घेतलात? मग तू किती महाग विकतो आंबे? मग लावत होतो ना 1100. काय ठीक आहे, तुम्ही काय काळजी करू नका. 2 विथ कापायचं मी कबरी करून देतो. फक्त आता काय जरा सर, कामावर लक्ष ठेव जरा. ऐका ना, हे आहे ना फक्त हाफ होईल, चालेल ना तुम्हाला? पण चांगलं होतं, 3/4 पण चांगली डिझाईन. ठीक आहे, जसं का, पण तो नॉर्मल माणसं घालतात तसा साजरा करून दे मला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1 2 आंबा घेणार? आंबा द्या आंबा द्या. 2000 रुपये डझन. अरे आता होता ना स्वस्त, आता 2000 झाला. वेळ गेला हो, तर तेवढा झाला, वेळ गेला की भाव वाढतो. नाही काय नको, आंबा नको मला. हा? आंबा नको. नक्की नको नको. बला आता काम तुमचं करते. ना माझं 1800 घेऊन टाका. 1800 बस. 1800 नको. घ्या ना सर. आता घालून दाखवा मला. आता परफेक्ट झालाय, घालून दाखवा. 1 मिनिट. घाला. हे काय केलंयस तू? तू नक्की टेलर आहेस का फ्लॉप सिनेमाचा ट्रेलर आहेस? पण हायस्कूल तू काय काय कापून ठेवलेस तू हे? हा? दोन्ही वेळेला एकाच बाजूला कसं होतं मला कळत नाही हो. तू जरा ह्या बाजूला ये, तुला दाखवतो. नाही, नाही, तू नाही. चांगल्या कापडाची वाट लावून टाकली माझ्या. एक मिनिट सर, मग तुम्ही मध्ये मध्ये बोललात म्हणून, पण ठीक आहे. आता काय करायचं? मला नॉर्मल करून दे सदरा. सर कशाला चांगलं वाटतं, असू दे ना. मला सदरा नॉर्मल करून सर दे. ही डिझाईन वाटते सर, डिझाईन. एका साईडला फुल, एका साईडला काय नाही, ते बघा सेम आहे डिझाईन. सर ही फॅशन आहे, फॅशन. प्राजक्ता पण घालते. बायकांनाच बरे दिसत ते, पुरुषांना नाही बरं दिसत तसं अर्धमुर्ध. सर तुम्ही फॅशन आयकॉन व्हाल, फॅशन आयकॉन. माझा आयकॉन घे, तू नीट करून द्या माझा सदरा. घेऊन दे तुला एकच. मग आता काय करू? दोन्ही बाजू सारख्या करून दे मला. ठीक आहे, काढा चला. हा. काढतो. वर नाही करणार. एकदाच काय सांगा, फायनल काय ते. दोन्ही बाजू सारख्या करून दे मला. ठीक आहे, दोन्ही बाजू सारखं करतो. अरे अरे तो कशाला कापतोय? थांबा हो आता. अरे तो हात कशाला कापलास? ओके, अरे हा हात कशाला कापलास? दोन्ही बाजू सारखा झाला. पण हा असंच ठेवता, इकडे पुढे वाढवायचा होतास ना. वा रे वा, म्हणजे सारख्या सिलाई बसल्या असत्या. लोक काय बोलत, ब्रँड आहे, ब्रँड. कळलं का? फेमस आहे. गौरव मोरे भंगार रद्दी, त्याच्या बाजूचं दुकान फेमस आहे. तुम्ही बोलता असं वा रे वा, असं कसं चालेल सर? पण मला वाटतं सर, या सदराला ही कॉलर नडते. तू याला अजून सदरा म्हणतोस? हा सदरा आहे ना,
सदरा या सदरात अजिबात मोडत नाहीये, कळलं ना? आणि हा सदरा नाही, ह्याचा आता ना काहीतरी वेगळाच काहीतरी झालेला आहे. नाही सर, ह्याला ना आता फक्त एक कॉलर नडत होती म्हणून. ओके, मला सांगा बटणं हवी आहेत? बटणं काय करू त्या बटनांचं? सगळं उघडं ठेवलंय, झाकू काय त्याने? चला आपण बटणं पण कापून टाकूया आपल्या. ओके, एक मिनिट. ओके सर, घाला आता. एक नंबर झाला, घाला. घालून बघा फक्त तुम्ही, एकदा बघून बघा, नाव करायला आयुष्यभर माझं. घालून बघा. सर मला सांगा आता कसं वाटतंय बघा. तूच आईची शपथ घेऊन सांग, कसं दिसतंय सगळं? माझा कपडा खराब करू नकोस. तू माझा सदरा होता तसा करून दे. माझा सदरा होता तसा करून दे. तर सदराना मी याची तुम्हाला बनियान करू शकतो. आपण इथून जरा अल्टर केली ना तर बनियान होईल. जरा त्या इथून मी दाखवतो. बनियान सर छान वाटेल. एक मिनटं, माप घेऊ द्या मला, माप घेऊ द्या. तेवढी बनियान इथपर्यंत. ब्लाऊज शिवतोय? नाही नाही, माझ्या सदऱ्याची वाट लावून टाकलीस तू. तुला ना मी शाप देतो, शाप. तुझा धंदा असा बसून जाईल. कोण तुझा काळ कुत्र पण येणार नाही तुझ्या. तुझ्यापेक्षा ना त्या गौरव भांगरचा धंदा चालेल, पण तुझा भांगर चालेल ना. तुझा तुझा एवढं नका हो, माझा पॅन्टचा कपडा दे, पॅन्टचा कपडा दे, पॅन्टचा कपडा दे. मी दुसरीकडे शिवायला जातो. पॅन्टचा कपडा शिवून झालाय, पॅन्ट शिवले सर, पण खरंच चांगलं. नाही, तू ते आंब्याची ऑर्डर नव्हती, खरंच चांगली शिवले. नाही, ते- एक मिनिट दाखवतो सर. सर हे बघा, काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित साईज मध्ये शिवलंय बघा, व्यवस्थित आहे सर. एकदा ट्राय करून बघा वाटलंच तुम्ही. खरंच छान शिवले सर. बघा तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे ही पॅन्टची ऑर्डर मी जेव्हा करत होतो ना ते आंब्याची ऑर्डर नव्हती, फुल कॉन्सन्ट्रेशनने शिवले सर. बघा घालून बघा, काहीच प्रॉब्लेम नाही सर. व्यवस्थित मापात बसले, बघितली है ना? अरे चेन कुठे आहे? मागे फिरा बघू. सर मागे मागे आहे, चेन लागली आहे मागे. तू चेन मागे लावलीस, त्याचं काय करू मी? हा, सर म्हणजे तुमच्यावर आहे, व्हेंटिलेशनसाठी. व्हेंटिलेशन कसलं? कसलं व्हेंटिलेशन? म्हणजे अगदी डिसेंट्री लागली तरी उपयोग होऊ तू शकतो. आता ह्या एरियात डिसेंट्री ना? ऐका ना सर, मला नाही का नसतं. जबरदस्त, क्या बात. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा, तुझा ड्रेस प्राजक्ता फार सुंदर आहे. तू सुंदरच दिसतेस, नेहमीच दिसतेस, आजही दिसतेस. पण तो आधी फुल होता आणि नंतर कापला गेला का तसा शिवला? प्रसादने डिझाईन केलाय. नाही नाही, हा तुर्तास हा असाच होता. वा, अत्यंत टेलर मेड स्किट होतं. दोघांनी एकमेकांसाठी पूरक अशी पात्र रचना होती. फार उत्तम, मजा आली, खूप मजा आली. सई, भन्नाट संकल्पना होती असं मला वाटलं आणि खूप हुशारीने लिहिलं होतं स्किट असंही वाटलं. तर मला माझा भाऊ टॅलेंटेड आहे हे माहीतच आहे, पण आज त्यांनी एक सिल्वर लायनिंग असतं ना जे हुशारीला, तेही त्याच्या लिखाणातून दाखवलं. याचा प्रचंड आनंद आहे आणि तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक परफॉर्मन्सेस नेहमीच देता, आजही दिलात, त्याबद्दल अभिनंदन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपला गौरव मोरे आता काही साधा राहिलेला नाहीये. हा, कारण कालपर्यंत ज्याच्या नावावर फक्त फिल्टर पाडा होता त्याला आज चक्क पूर्वजांचा वाडा सापडलाय. बघूया त्याला तिथे कोण भेटतंय. तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. माय गॉड, माझ्या पूर्वजांचा वाडा. ओ माय गॉड. नमस्कार नमस्कार, मी सावकार गौरव मोरे.
माझ्या नावाच्या मागे पुढे काय लागलं, तुला काय त्रास आहे का? मी सावकार, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझं नाव आमिर आहे, आम्ही तुला उधारी देतो, काय बोलतो? असू दे ना यार, राहू दे ना. ओके, नमस्कार, मी सावकार गौरव मोरे. माझ्या पूर्वजांचा वाडा मोरे एम्पायर. आता हा वाडा मोरे एम्पायर. आता हा वाडा विकून मी 2-4 शो प्रोड्यूस करणार. गौरव मोरे प्रोड्युसर. Oh my God. आणि तिथे कॉमेडी करणारा 5 चोकर ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर, प्रसाद खांडेकर, प्रसाद खांडेकर आणि प्रसाद खांडेकर. बस. ए 4 झाले, 5 पाहिजेत ना? मला वाटलं होतं तू मध्ये पिचकशील म्हणून. 5वा जोकर तू आहेस. विदू शक्य चाळे केल्याशिवाय तो जमणार नाही. अभिनयातला संभ्रम रडतोय की हसतोय तेच कळत नाही. काय झालं की तू माझ्यावरती हसणार? हसू नकोस, कारण मी सावकार आहे. ओके, खूप झालं. एनिबडी इनसाइड? माझ्या वाड्याच्या आतमध्ये कुणी आहे काय? एनिबडी इनसाइड? एनिबडी? माय गॉड, माझ्या पूर्वजांचा वाडा. हो, काय वाडा आहे. येस, एनिबडी इनसाइड? दचकलास का? नाही, मला वाटलं वाडा कंदील घेऊन आला. हा, नाही. कोण तू? I am a Gaurav More from Power Filter Pada. Owner of this empire. Who are you? मी वनिता खरात. गेली 40 वर्ष या घराची देखभाल करते. हा, एक माणूस सुद्धा इथे फिरकलेला नाहीये. मग गेली 40 वर्ष तुम्हाला पगार कोण देत आणि कोणी फिरकलं नाही, मग तुम्ही देखभाल कोणाची करताय? गौरव मोरे द ग्रेट कॉमेडियन. चांगली कॉमेडी करताय मालक तुम्ही. थँक्यू. या वाड्याच्या भिंती माझी सोबत करतात. काय? या वाड्याचे दरवाजे माझ्याशी बोलतात. हे बघा, ढेकर देऊ नका. हा? ढेकर देऊ नका. मालक, तुम्ही कॉमेडी चांगली करता. अरे तुम्ही- पण या वाड्याची भंकस केलेली मला आवडत नाही. हा? अरे पण भंकस तुम्ही करताय, मग या भिंती सोबत करताय, दरवाजा बोलतायत. खरं आहे ते. या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये, कळलं काय? ओ, अरे हा माणूस कोण आहे? ओ, तुमच्या हातात टॉर्च आहे, तरी पण तुम्ही कंदील घेऊन फिरताय. तू अभिनय करायचा प्रयत्न करतोस, आम्ही तुला काय बोलतो तसंच आहे ते. पण मी काय म्हणतो, टॉर्च मधले सेल संपले तर? मग आम्ही दिवे लावतो. अरे मग आधीच लावायचे ना. परंपरा आहे ती बाबा, तर तसं करून चालत नाही. हु इज दॅट मॅन? कोण आहे तू माणूस? कुठं कोण आहे? अरे आता हे बघा ना, कंदील घेऊन चाललाय, टॉर्च घेऊन चाललाय. इथून कोणी गेलं काय? अरे गेला ना, म्हातारा माणूस. पॅडी वॉचमॅनचं भूत होत. काय झालं? काय होतं? पॅडी वॉचमॅनचं भूत. भूत आहे तर वाड्यात काय करताय? घाबरू नका, अहो, ते प्रामाणिक होतं, काय करणार नाही तुम्हाला. नाही ना? हा, अयो. वॉचमॅन होता तो. वॉचमन होता हा, काय? बरोबर झालं. अयो, पण इथं काय करतोय तरी? गेटवर पाहिजे ना. गेटवर? अहो, हल्लीचे वॉचमॅन गेटवर कमी आणि नेटवर जास्त असतात. पण तुम्हाला सांगते, हा पॅडी कुठे असतं मला माहित नाही. हा, का? कारण तो मला दिसतच नाही. तुम्हाला काय दिसत नाही? कारण त्याचा आत्मा फिरत असतो इथे. अरे बाप, मरतो काय मी? अहो, तो खूप प्रामाणिक होता तो. ते तर काहीच नाही. काय? तुमची आजी पण तुमच्या येण्याची कधीपासून वाट बघते. हो, माझ्या आजीला जाऊन 40 वर्ष झाली आहेत. 40 वर्ष? हा. पण ते आता इथे आलेत. कुठे? या काय? कुठं? माझी आजी कुठं? मोरे आजी, तुम्ही कशाला आलात? आजी मला कुठं? तयारी तरी करू द्यायची. आजी आजी कुठं? ऐका. गौऱ्या गधड्या केवढा मोठा झाला. इकडे ये गौऱ्या, काय समजले? काय बोललात? गौऱ्या केवढा मोठा झाला. इकडे नको ना. ये. आजीला मिठी मार. मला खऱ्या आजीला मिठी मारायला आवडायची, पण आता असं वाटतंय आजींटा आणि वेरुळेंनी माझ्या अंगावरती येते. ये आजीला मिठी मार. आजीला मिठी मार. कसा दिसतोय तू? अगदी बापावर गेला. केस, कान, नाक, डोळे.
नोकरावर गेलाय. वेडा खंडू रे खंडू, खरकट उचलता उचलता कधी जेवून गेला कळलाच ना. अरे म्हातारे, काय बोलतेस तू? असं काय बोलतेस? आचेला उलट बोलतोस तर यांना म्हटलं होतं वाडा घराण्याच्या नावावर नका करू, ज्याला शोभल असं त्याच्या नावावर करा. घराणेशाहीमध्ये किती मोठे मोठे वाडे जमीन दोस्ता झालाय त्यांचा. सांगितलं होतं करू नका तरी ऐकत नाही. आजी, मला कळलं तुम्हीच माझी आजी आहात. माझी आजी आहात. अगं तुम्ही खाली कशा पायी बसलाय? वरती बसा, कशाला? तुमचाच वाडा आहे. वरती बसा, आम्ही खाली बसायचं आता असतं. आजी नाही ना, तुम्ही खाली नका बसू, तुम्ही पण वर बसा. मी वरती बसू. बसा बसा. खरं मालक वरती. बसा बसा. आजी आलेली आता. डाटा डाटा. हा काय बोलतोय? का मला काय ऐकू येत नाही मला. नाही नाही, डाटा डाटा असं बोलतोय हा. डाटा मग त्याला 1 GB चा डाटा घ्यायला पैसे देऊन टाका. डाटा. या भूताला डाटा लागतो? हा, वॉचमॅन आहे ना तू. हा. हल्ली सोशल मीडियावर वॉचमॅनच जास्त व्हायरल होत आहेत. पटकन देऊन टाका, नाही तर तू कवटी फोडेल तुमची पटकन. नको नको नको, देतो देतो. मामा किती रुपये द्यायचे? 150 ला 1 GB चा मरोचा डाटा मिळतो बघा. मरो काय आता? त्या भूतांमध्ये मरोच कंपनी आहे नाही. घे बाबा. टाटा. काय? टाटा. टाटा. मला टाटा काय कळत नाहीये. हा, काय? त्याच्याकडे चाललेला ते. ऐका, मी इथे हा. माझी व्यवस्था व्हावी म्हणून आलोय. माझी अवस्था होते हो. मी ह्या वाड्याचा राजकुमार आहे. मी राजकुमार. कोण आहे म्हटलं? राजकुमार आहे मी. पण तिथे तर तुम्हाला सगळे चोर म्हणून ओळखतात. कुठे? ते सोनी मराठी राजकन्या सिरियल काय ते. अरे ती राजकन्या, मी राजकुमार. काहीतरी फरक आहे ना. राजकुमार. हा. आम्ही मंजलिका. मी या वाड्याची नर्तिका. या वाड्यातल्या राजकुमाराने मला फसवलं होतं. मला फ्लावर म्हणून ब्रोकली आणून दिली आणि बोलला कोबीचा झुणका कर. अरे काय संबंध बडबडताय? काय तेच. 7 दिवस झुणका कसा करायचा या विचारात माझी भाकरी करपली. मी आता बदला घेणार. अरे पण तो राजकुमार मी नाहीये. मला बोकली हा शब्दच बोलता येत, तर मी आणून काय देणार? मी बदला घेणार. जीव वाचवायचा असेल तर निघून जा. मी जातो. वाड्यात निघून जा. मी जातो. मला घाबरत, मी मरून जाईल तर. तुम्ही खाली का बसलात बरं? कोणी आलं होतं का इथं? कोणी आलं होतं का इथं? मी चालो. तुम्ही खाली कशाला बसायला? वरती बसा. सारखं खाली तुमचं. डाटा भरला. डाटा भरला. हे तुला दिवसाला 1 GB डाटा कशाला लागतो रे? हल्ली मी HD मध्ये बघतो. लागतो बाबा तेवढा डाटा. आता त्याला डाटा नको. टाटा कर निघाले ते. आम्ही जातो. तुम्ही दोघं थांबायचं. टाटा कर. 1 मिनिट. तुम्ही काय सांगितलं होतं मला? हे भूत आहे, हे तुम्हाला दिसत नाही, ऐकू येत ना. मग आता कसं काय बोलला नाही त्याच्यासोबत? ते तुम्ही इथं कुठं बोलला तर मला वाटलं इथंच कुठं तरी नाही, असेल. अच्छा, हा, नाही, हा. इथंच कुठं सावकार आले. काय? सावकार आले. अरे आता सावकार कोण? अहो त्यांना अरे तुरे नका करू. मग सावकार कोण देतं सांगा? सावकार गावचा सावकार. हा? हा ते दर सुट्टीला तुमच्या वाड्यात यायचे आणि तुमच्या आजोबांना नाचायला लावायचे. हा त्यांना पुरुषांना नाचवायचा छंद होता. पण मी तर असं ऐकलंय की सावकार नर्तिका नाचवायचे. हा. हा कुठला वेगळा छंद आहे? हा तर असतो काय जणांना वेगळा छंद. अच्छा. काय जणांना टाकल्यावरती केस उगून घ्यायचे छंद असतात. काय जणांना किती टोचून बोललं तरी ह्या करून हसायचे छंद असतात.
काय काय जणांना एवढे मोठे केस वाढून असं टाणांना करायचं छंद असतं तसा त्या सावकाराला वेगळा छंद होता. लय वाईट होता सावकार. तुमच्या आजोबांना येऊन लय मारायचा बघा. लय येड्या टकुराचा होता. एकदा आजोबा नाचता नाचता त्यांची लय चुकली आणि आजोबांना त्यांनी लय मारला. त्यातच ते गतप्राण झाले. काय नाव काय होतं त्या मस्तवाल सावकाराचं? खांडेकर. तर ही मालवणी गाडी तेव्हापासून आमच्या उरावर धावते. तर सावकार आले, सावकार आले, सावकार आले. सावकार 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 वॉचमन सावकार काय सावकार. इथं काय करतोय? रामराज करू मी तिकडे ड्युटी करते सावकार. पोट घ्या. हा सावकार एक सेल्फी काढूया सावकार. अरे मी सावकार आता हे आलंय ना, आता हे नाचेल. याचा व्हिडिओ पण काढून घ्या. हा सावकार हा. हे मला नाचता येत नाही हो सावकार. सावकार ऐका ना, नाचून दाखव. मला खरंच नाचता येत आजोबा आणि कंबर हलवा. नाही. अरे मला खरंच येत नाही सावकार. मला नाचता येत नाही हो. आयुष्य- वॉचमॅन असं ऐकणार नाही. चाबूक आणा. एक मिनिट. लवकर आणा. हो, राहू दे ना, ऐका ना हो, नका ना हो, ऐका ना हो, हो काका ऐका ना. लवकर आणा. वॉचमॅन काका चाबूक नको ना मला. आणलंय. द्या इकडं. नको. आजोबा आणि कंबर हलवायची. हा, नाचतो नाचतो नाचतो. ए बाबा लवकर. ते आपलं वाजव ना. मी नाचतो नाचतो वाजव. लवकर. ए वाजा! ए बोले वंकी! ए भाई! आज किधर? ए भाई! अरे आज सावकार के वाड़े पे! ए पुलिस! बघितलं ना, वर्ल्ड फेमस डान्स आताच केलाय. या फालतू गोष्टीला नाच म्हणताय होय? हा कसले नाचायचे तुझ्या खानदानातले पुरुष? या गोष्टीला नाच म्हणताय होय? मला एवढंच येतं. अरे खानदानाची इज्जत घालवली ना. अरे कसे नाचायचे? शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे. असे नाचायचे खानदानातले पुरुष. अरे ते मोरे वेगळे, मी मोरे वेगळा. आणि शालू नव्हतं, हे भालू होतं. सॉरी सॉरी. वॉचमॅन असं ऐकायचं नाही. वॉचमॅन वॉचमॅन हाऊ आर यू डार्लिंग? सावकार आय लव्ह यू डार्लिंग. नाही सावकार ही सटवी कोण? नाही सावकार ही भवानी कोण? नाही सावकार. ती भवानी नाही, ती मला भावावानी समजते. आमचं भवानी समजते ही? सावकार 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 गेला खड्ड्यात. आधी सांगा ही भवानी कोण? सावकार 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 गेला खड्ड्यात. भवानी कोण? ऐका, सावकार असं करू नका. सावकार गेला भावावानी. वाडा आता जा- तिला इथे घरात वा- आणा आणि मी चालले. वाडा जाई- भावावानी नांदा दोघं नाही जण. नाही, ऐका सावकार सावकार तुम्ही आजी मोंजोलिका सावकार म्हणजे तुम्ही दोघं नाटक करत होतात काय? माझ्याच वाड्यात मला पळवताय. माझं चुकलं. चुकलं नाही. आता गेलात आज मराठीत. पंचांच्या डाव्या बाजूने गौरव मोरे, हातामध्ये बॉल, लास्ट क्लोजर टेकिंग अ बॉल आणि चुकलं. माफ करा ना, मला चुकलं. मला लय भारी, झकास. हास्य रसिक, तुम्ही कशी दाद द्याल प्रसाद दा? गौऱ्या, कुणी काही म्हणो पण तू दिसतोस सावकार. अरे तूच काय असतोस मी सांगतोय तर आता. मला धास. पण मला आनंद होतोय की तो वाटतोय सावकार म्हणून मी हसतोय. अजून थोडं कन्व्हिक्शन हवं होतं. वनिता, फॅन्टॅस्टिक बेरिंग. सगळी जी बेरिंग होती ती फार मस्त होती. पॅड्या, आत्ता तुझं चालूच असतं हे सगळं मेसेजिंग वगैरे, पण तू ॲक्च्युली या वयाचा होशील तेव्हाही ते चालूच ठेवशील अशी मला खात्री वाटते. मस्त, मजा आली, खूप मजा आली. सई, गौऱ्या, तुझ्या कॉन्फिडन्सची मला खूप दाद द्यावीशी वाटते, कारण मी तुला डे 1 पासून बघते हास्य जत्रेच्या प्रवासात, आणि तू त्याचा क्रम चढताच
तू चालत गेलेला आहेस आणि ते खूप मला कमेंडेबल वाटतं. वने, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची दंगल आहेस आणि तू जेव्हा जेव्हा स्टेजवर येतेस तेव्हा तुझ्या प्रकारे दंगा घालतेस, सगळ्यांना हादरवून सोडतेस आणि आजही तू तेच केलंस. आणि मला असं वाटतं की तुमचं असं म्हणतात की जोड्यावरती बनतात. मला असं वाटतं की तुमची परफॉर्मन्ससाठी जोडी वरून बनून आली आहे आणि हाय, त्याचा हाय. क्या तुम्ही बात आहे. पुरेपूर नेहमी उपयोग करून घेतात. मजा आली, खूप भारी. येस गौऱ्या, तू सावकार दिसो न दिसो पण तू हास्य जत्रेचा सावकार आहेसच आणि तू दंगल आहेसच मैत्रिणी. क्या बात, लाजवाब. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कितीही म्हटलं तरी घरी आलेल्या पाहुण्यांना लगेच घरच्यांसारखं वागवणं सगळ्यांना जमतं असं नाही. बघूया आपल्या रसिका आणि रोहितला ते कितपत जमतंय. हॅलो. होय 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 होय, पोचलो मी मुंबईला पोचलो. अगं अगदी घरगुती राहणार आहे मी. हो, घरगुती म्हणजे अगं भाड्याने नाही ग, पीजी पिंगेस्ट राहणार आहे मी. हो हो. अगं हे मी तुझ्याशी बोलता बोलता नेहमीप्रमाणे खूप पुढे आलो मी. थांब एक मिनिट. हे बघ मी पोचलोय. आता त्यांच्या दरवाज्यात पोचलोय. खूप चांगली माणसं आहेत ती. हो. अरे बेल वाजत नाही वाटत. वाजली, आवाज आला. ए अगं मी ठेवतो फोन. हा, मी नंतर फोन करतो तुला. हा, हो. चल. लव यू. हे असलं इथं चालायचं नाही. माझ्याकडनं असली अपेक्षा करू नकोस तू. अहो, नाही, मी माझ्या बायकोशी बोलत होतो ना, तर तिला मी लव्ह यू म्हटलं तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला. असं आहे व्हय? चालतंय, जा मग आता. दरवाजा उघडा. मी तिला लव्ह यू म्हणत होतो तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला. असू दे आता. म्हातारपणामुळे चालायचं तेवढं ये की. ये. असं आहे, म्हातारपणामुळे तेवढं चालायचं. इसरायला होतं जरा. बरं आपण मी संदेश उपशाम इथे पीजी म्हणून आलोय. गौरव मोरे आहे ना आपला, तो गौरव. गौऱ्या तो सांभाळा. त्याने त्याचा रेफरन्स द्यायला सांगितला तुम्हाला. म्हणाला की अरे तुला इथे भाड्याने राहतोय असं वाटणारच नाही. अगदी मन मिळवून चांगली माणसं आहेत अगदी. बरं, मला सांग आता, तुझा प्रवास कसा? म्हातारपणामुळे असं होतंय, बाकी काय. मला सांग, तुझा प्रवास कसा झाला? छान उत्तम, छान झाला, सुखकर झाला माझा प्रवास. नेहमी गौऱ्या नेहमी मला सांगतो इथे तुला खूप छान काळजी घेऊन तुला वागवतील. नेहमी सांगतो. म्हणजे काय रे, आम्हा म्हातारींच्या जगात कुणी नाही ना, त्यामुळे आमच्याकडे येणारा प्रत्येक पेंगेस्ट आमच्या मुलासारखाच असतो. तू पण आमचा मुलगाच आहे. नाही आजपासून ना मी तुला काजू म्हणणार. काजू. माझं नाव संदेश आहे. नाही, तरी पण आम्ही तुला काजूच म्हणणार. आता वाकडा. का म्हणजे काय आता? अरे आमच्या मुलाचं नाव होतं काजू. काजू आलास? काजू कसा आहेस रे? जेवलास का? खायला देऊ की तुला काजू? काजू तुला पाहिजे का काजू? आता का वाईस काजू? आता काजू. सांभाळ. वय झालं आपलं. काजू म्हणजे जरा ऑड वाटतो, खूप ऑड वाटतं. तो गौरव मोरे इथे राहिला होता, त्याला काय ठेवलं होतं नाव? न सोललेला नारळ. आणि त्याच्या आधी सोललेला नारळ पण आमच्याकडे राहायचा. कोण? समीर चौगुले. मी जरा आज जाऊन पडू का? माझं प्रवासामुळे ना डोकं खूप धरलंय. अरे मग
डोकं आधी भरलं. नाही का सांगायचं? नाही तुमच्या हल्लीच्या पिढीचा ना काय झालं? तेलाची बाटली शोधतोय मी. हा, मी काय सांगत होते हल्लीच्या पिढीचा ना हा मोठा प्रॉब्लेमच आहे. खाली बस इकडे बस खाली. पटकन मुद्द्यावर यायचं नाही. इकडे तिकडे गप्पा मारत बसायच्या. गप्पा मारायची नीट नाही. बस. डोकं दुखतंय सांगायला नको का? आणि इकडे हा काय 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 करताय तुम्ही हे अरे काय नाही तेल घालते हळू जरा कसं वाटतंय बरं वाटतंय? चांगलं आणि असं डोकं दुखायला लागलं ना मस्त असं डोक्यावर तेप थापायचं छान शांत वाटतं थंड थंड कुल कुल बस 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 एवढं करायची गरज नाही हो तुम्ही आयो, आयो, आहो जरा हळू काय आहो चांगलंच कसं वाटतंय बरं वाटतंय हो छान छान. वाटतंय ना बरं अहो थांब अहो काय करताय तुम्ही एवढं असं करू नका हो केसांना घरच्या सारखं वाटतंय की नाही हं? खरंच खरंच तुम्हाला सांगू अशी माणसं कधीच कुठेच भेटणार नाहीत वा त्याला काय होतंय तेव्हा बास रे कौतुक पुरे आओ ते जरा टिक टिक करा ना काय काय टिक टिक काय टिक 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 गंमत आहे, गंमत करा जरा सरक तिकडे वा, वा, वा. तू टिक तिकडे मी टिक टिक करतो टिक टिक काय टिक टिक काय, टिक काय? टिक 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 ए, टिक टिक अरे हा. टिक 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 वयामुळे होतोय व्यायाम हा, टिक ठीक आहे. टिक 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 बस, 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 बस. टिक 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 आता बघ केस कशी मोडतो बघ कस टिक टिक वाजतंय का नाही टिक टिक वाजतंय का नाही काजूचे पप्पा एवढा मान देऊ नका हो तुम्ही प्लीज ओ हो हो जरा यांना सांगा ना हो प्लीज यांना सांगा जरा आओ कोणाला बोललास हा? आओ कोणाला बोललास आओ आओ बोलायचं नाही हा. आओ म्हणायचं नाही मला आई म्हणायचं आई काय म्हणशील हा बोलीन पण आई आई म्हण अरे कोण म्हणणार रे मला आई आता कोण म्हणणार तू तू तरी आई 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 जरा त्या बाबांना सांगा ना जरा please. बाबा बाबा कोणाला म्हणलं तू अरे बाबा कोणाला म्हणतोस तू मी काय म्हातारा आहे का बाबा म्हणतोस ती अरे बाबा म्हणलं ना तसं लय वयस्कर वाटत तू मला एक नाही पप्पो पप्पा म्हण मला पप्पो बालिशवाला पप्पा म्हण काय करताय तुम्ही आता मोकळं वाटत आता फ्री वाटतंय का नाही हा वाटतंय वाटतंय free वाटतंय हा, ये आता इकडे आता मस्त पैकी आपण हलगी वाजवूया म्हणजे तुला अजून फ्रेश वाटेल ए हलगी वगैरे मला येत नाही वाजवता सांगतो मी तुला हलगी वाजवा येत नाही अरे आमच्या घराण्यातल्या माणसाला हलगी वाजवा येत नाही बस जाऊ तिकडं आम्ही नाही बोलणार आम्ही नाही बोलणार माझ्या चित्तेला हे नागणी द्यायची नाही काजूचे पप्पा कशाला असं रुसून बसताय असं तरी रुसतोय. याला हलगी वाजवा येईना मी बोलते त्याच्याशी काजू काजू अरे आपल्या घराण्याची परंपरा आहे ती वाजवायला नको घालगी हो बोल हो बोल अरे वय झालंय ना त्यांचं रुसून बसतं हो बोल हा, हो, हो, हा, हो, हो. बघा हा. काजू तयार झालं फार काही कठीण नसतं रे ते असं सोपं असतं ते शिकवतील तुम्हाला शिकवायला ना हो काजूचे पप्पा हा. शिकवतो हा, या या काजूचे पप्पा या. इकडे ये हा, हा. मी हा. अच्छा असं तुमच्या उजव्या साईडला हा. आता हलगी वाजवायची बघ रांडकी टकळंग ढुपुलुक काय कर तू कर रांडकी टकळंग ढुपुलुक तोंडाने हलगी कुठे आपल्या घराण्यात तोंडानच वाजवते ती आपल्या हा, हलग्याची गरज नसते आपल्याला करतो येईल तुला रांडकी टकळंग ढुपुलुक हाय अजून मी जरा वयामुळं पहिल्या गत जमत नाही आता झडपा बंद पडतात सांभाळून करायचं ना काय करायचं आम्हाला काय कर रांडकी टकळंग हिकेक नाही रे हे काय मला वाजवायला येणार नाही तुम्हाला आताच सांगतोय मी अरे असं कसं जमणार नाही या चव्हाणाच्या घरात पहिल्यांदा पोरग जन्माला आलं का नाही हलगी वाजवत असते हलगी अरे आमच्याकडं बघ जरा आमच्याकडं
आम्ही एवढं म्हातारं झालोय तरी हलगीची कला अजून कशी जपून ठेवली आहे आम्ही. तुला पण येईल, हळूहळू येईल, तू काळजी करू नकोस. तू आता रोज 4 तास हे हलगीचं प्रॅक्टिस करायचं घरात. हा, आपण दोघं मिळून हलगीच्या सुपाऱ्या मारूया. हे बघा हे मला नाही हे सुपाऱ्या बिपाऱ्या जमणार नाही. माझं ऑफिस आहे, त्याला दांड्या होतील. तुम्हाला आताच सांगतोय मला जमणार नाही. तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुला हंटरला फोडून काढील. माझा हंटर कुठं आहे? हंटर कुठं आहे माझा? तिकडं कुठे चाललंय? हे बघ ना, आता तुला हंटरनेच फोडून काढतो. हे बघा यांना काहीतरी सांगा. माझ्या मुलाला मारायचं नाही. मारायचं नाही. पहिला तडाखा तुला बसेल, तुला सांगून ठेवतो. नको, खूप लागतं ते हे मार. हसलं पोरगा. अरे तू जन्मालाच कशाला आलास? याला मी सोडणार नाही आता. हे बघा, तुला मी काय करताय का तुम्ही? आई बघा आई मला वाचवा ना. हे काय करतोय याला सांगा ना काहीतरी. वाचवा वाचवा कसं मी जड एवढं दिलंय तुला. काय तुला याला सांगा. नाही, तुला चांगले फटकेच दिले पाहिजेत. शिस्त नाही, काही नाही. आम्ही दिलेले संस्कार विसरून गेलास ना अरे तू. कसले संस्कार माझ्या काय वतीचा 2 फटके घाला अजून. त्याला सोडणार मारा त्याला. म्हातारा मारू नका ना मारू नको. मला म्हाताऱ्या म्हणतोय मला तू. हे बघा मला म्हाताऱ्या हे म्हणतोय. बघा अहो तुम्हाला सांगून ठेवतो विकृतात विकृत तुम्ही दोघंही विकृत आहात. अरे, आईला सुधारणार नाही तुम्ही लोकं. पोरगा असून